एमपीएससीच्या एक्झाममध्ये आलेला प्रश्न मित्रांनो, एमची किंमत 2 असल्यास आपल्याला याची किंमत काढायची. कसे सोडवणार मित्रांनो बघा. हा काय मित्रांनो भागाकार, याला कसं लिहिता येईल आपल्याला -4 m, त्याच्या डोक्यावर असेल -4, हा भागीला आहे तर असं लिहिता येईल मित्रांनो त्याला 8 m आणि त्याच्या पॉवरला असेल -3. बरोबर. पुढची स्टेप काय करणार मित्रांनो बघा, जी ही निगेटिव्ह पॉवर खाली वर जाताना मित्रांनो काय होते पॉझिटिव्ह. मग मित्रांनो सांगा हा काय होईल मित्रांनो 8 m आणि हा बघा निगेटिव्ह वर जाताना फक्त +3 होईल आणि बघा हा -4 m आहे. बरोबर. त्याच्या डोक्यावर हा निगेटिव्ह -4 खाली येताना काय होईल मित्रांनो +4 होईल. बरोबर. आता मला सांगा मित्रांनो याला कसं लिहिता येईल आपल्याला बघा. हा 8 ची पॉवर काय मित्रांनो 3 म्हणजे 8 चा गुणाकार 3 आणि गुणिला m³. बरोबर. नंतर मित्रांनो बघा आता हा निगेटिव्ह नंबर आहे, त्याच्या डोक्याला काय मित्रांनो इवन नंबर म्हणजे सगळे पॉझिटिव्ह होतील आणि 4 काय कितीदा लिहावा लागेल आपल्याला 4 लिहावा लागेल. बरोबर. आता मला सांगा मित्रांनो हा आणि काय येईल m ची पॉवर 4. बरोबर. मग आता 3m मधून हा गेले फक्त काय उरला m उरला. आता मला सांगा मित्रांनो 4 दुने 8 आणि हा परत 4 दुने 8, हा परत 4 दुने 8. बरोबर. आता किती झालं मित्रांनो बघा 2 गुणिला 2, हा परत 4 गेला. किती उरलं मित्रांनो इथे उरले फक्त 2 आणि खाली उरला आहे फक्त m आणि m ची किंमत 2 टाका म्हणजे 2/2. काय आन्सर येईल मित्रांनो 1. सिंपल.